आध्यात्मिकतेचे बादशाह तसे ते आहेतच. या ठिकाणी आमचे बुवा शिवराम नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे लाख लाख आभार मानते, धन्यवाद. बुवा या वरती या. प्रशांत नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन हे करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सन्माननीय प्रशांत कदम यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमानचं पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रशांत नाईक यांच्याकडनं माझ्यासाठी 100 आणि आमचे आनंद सावंत यांच्यासाठी 100 असं 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. या त्याचप्रमाणे निखिल सावंत यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आमचा जमाना आहे आता. युट्यूबच किती बसले, 1 2 3 4 5 आणि 1 6. आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्हाला प्रसिद्ध करणारे हे लोकच आहेत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या होत्या. पण आज मी खरी गोष्ट सांगतोय की मगाशी मला वाटतं योगेंद्र ना ते योगेंद्र यशवंत भोईर त्यांनी शिवाजी महाराजांना हार घातला आणि त्यांनी जी घोषणा दिली, खरोखर आता ते गेले असते निघून, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर का सूर्यनारायण उगवले असते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच आपल्या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, बरोबर ना. आज महिलांच्या कपाळावरती कुंकू असतं, कुंकू आता कमी झाला, आता टिकली तर टिकली नाही तर ती काय काय जण बटनात चिटकवून ठेवतात लाईटीच्या. नवरदेवा समर्पया दत्ता घुसरेसाठी हळीच बसा पेटली इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. जशावर तरी हार्मोनियम वादक आणि पखवाज वादक या ना साहेब, तेवढं तरी मान ठेवा आमचं. हे लहान आहे तुमच्यापेक्षा, तर काय यार. दोन भजने करून बुवा आलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी पहिल्यांदा आता गाणी येतात नवीन जुनी. हल्ली गाणं बघा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते आमच्या आमका कधी सांगल्यानच नाही. आमका कोणी सांगल्यान आजी येईल आपण अंगाई म्हणाल निज निज तान बाळा तुझी आय गेली भाळा आणले सोळा. तेव्हा आमका कळला आमची आऊस व्हाळार गेलेली आहे कपडे धुवून. पण आताची आऊस पोरक्याला झोपूच असत तर ती अंगाई येत नाही. ती काय करणार, मोबाईल घेणार, युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार, पोरग्यात पाण्यात घालणार आणि गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो शेट.
ही परिस्थिती आहे, रिअल फॅक्ट. तुझं लगीन झालं. ज्याचं लगीन नाही झाला त्यांची आज परिस्थिती काय माहिती, 40-42 वर्ष झाली आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा नवीन गाणे आहेत माहित आहे. कमल झाली स्वप्न झाली राणी मुखर्जी काय गाणं 40-42 वर्षाची लग्नात झालं त्यांना. कमल झाली स्वप्न झाली राणी मुखर्जी त्यानं तीन मारली समाधानी करून टाकत. फक्त नटीने मारली मिठी 100 रुपयात मिठी. पहिलं प्रेम कसं होतं, जुनं प्रेम कागदावर लिहायचे, प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील. गाणं पण काय होता, दिल दीवाना काजी खाली येना. तेव्हा काजी खाली जाय, चिठ्ठी काय पोचायची नाही, काच साफ. पण आता कोण दुकान काजीत गेलो रुमाल मिळू, कारण कॅमेरे लावलेले. त्याचे कॉलेजचे पोरगे कसले कसले डे साजरे करतात, कॉलेज जातात नाही. कसले कसले डे, चॉकलेट डे, टेडी डे, मिठी मारूचा एक डे आहे, हक डे. पण त्या सगळ्या मुलांसाठी माझं एकच सांगणं आहे, तुम्ही किती डे साजरे करा, किती मजा मारा, कॉलेजमध्ये जावं. पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले असं का, तेव्हा ढोरा होती, ढोरा सोडायची, चला सडेच सडे या. आता ट्रॅक्टर झाले सगळ्याकडे, ते ट्रॅक्टर घेऊन गेले गुरगुर. तिकडे जर रानात गेलास काय कोणाक तरी करतो, कोणतरी गेलो तेव्हा ढोरा जायची की नाही. तेव्हा झाडकडीत करणीचे काटे लागले तरी तुम्ही गेलेला असाल. ते काटेचा सोडूनच देवा, पण रात्रीचे वाटे सुद्धा सोडलेले नाही. त्या गायरे तरी पडले पण घरात. असे तेव्हाचे दिवस होते, आता नाही ना. जुन्याचा सोना, त्याच्यामुळे ठीक आहे. गाणी येतात जातात. उद्धाराया आला भक्त जना. हे गाणं माझ्या माहितीप्रमाणे संदीप मोरे या शाहिराने गायलेलं आहे आणि ते दिव्याला राहतात. त्यांचं रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, त्यांच्याकडे मी 2-3 गाणी रेकॉर्डिंग केलेली आहे. कोणतं काम नाही याचं तर काय, हे फक्त जांभळा खाऊ गेलो. लय पोचलेलं संगत आणि पंगत काय करू द्या. अक्कल म्हणतो सगळ्यांना होती ना, आमका पण हा खरी काय बोला भाया कळा भाया प्रत्येका. लक्ष दिलं बुवा. आज तुमच्या ठीक आहे, चला तुमचा वादक थोडासा उशीर झाला त्यांना म्हणून मी वेळ काढला, म्हणून एवढा बोलायचं नाही. आलास नक्की काय खाल्लं तू? माझ्या पण पड कधीतरी पाहिजे.
पण ठीक आहे, माणूस चांगला आहे, काही विषय नाही. उद्धराया आया भक्तजना गौरी पुत्र देवा तू दया घना प्रथम तुला आज माझ्याकडे पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा नाही पण दुसरी तिसरी वेळ असेल आनंद सावंत पखवाज विशारद आहेत. त्यांनी बरेचसे शिष्य घडवलेले आहेत. खरोखर इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होते. आज छोटी छोटी मुलं, उदाहरणार्थ जायचं झालं तर मयंक माधव हा त्यांचा विद्यार्थी आहे. त्याने माझ्याकडे 1-2 गाणी वाजवलेली आहेत आणि त्याच्यासाठी मला फरमाईश येते की त्याला घेऊन या. मी पण या ठिकाणी नामदेव येते आले यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. प्रशांत नाईक आश्रम परब बुवांचे शिष्य आहेत आणि आता ते कृष्णा देशमुख बुवांकडे अभ्यास घेत आहेत. त्यांचे शिष्य संदीप देशमुख यांच्याकडे ते शिक्षण घेत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी दीपक नेमन यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ब्लू स्टार क्रिकेट संघ पोखरण यांच्याकडे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि त्या पद्धतीने बोल सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते स्वराज्य टिकण्यासाठी ज्यांनी संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यावरती एक गाणं आलं कोणतं, आज सॉरी माफ करा, देवळीकर बुवांचा वाढदिवस आहे. बुवानी सुद्धा गाणं म्हटलेलं आहे. रोज रोज हा दिवस यावा, त्यांनी हिंदीत म्हटलं मी मराठीत म्हणतो. हे गाणे 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 रोज 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 हा दिवस यावा, रोज रोज हा दिवस यावा, रोज दिवस यावा, रोज रोज हा दिवस यावा. जगत हजारो हीच मुझी प्रार्थना.
प्रशांत दादा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आज प्रशांताचा. प्रशांत देवळेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि अजून कोणाचा या ठिकाणी वाढदिवस असेल तर त्यांना सुद्धा साईनाथांचा तो भक्त डोंबिवली गावात आहे सशक्त. नाही पण आज माझ्या म्हणजे मोठे पण नाही बुवा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे जो पुरस्कार आम्हाला मिळाला त्यांनी दिला तो चंद्रमणी, त्यांनी काय काय दिला नाही, पण तो तालीमणी त्यांच्यामुळे आम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ते सुद्धा पुण्याला जाऊन पुन्हा एकदा जोरदार विजय देसाईंसाठी टाळ्या म्हणून. साईनाथांचा तो भक्त डोंबिवली ताला नावारूप एकच वादा विजय देसाई दादा, एकच वादा विजय देसाई दादा. पियुष शशांक कदम यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बार बार दिन ये आए, पियुष शशांक कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि दीपक मांजलकर यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते. त्याचप्रमाणे व प्रशांत देवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 955 दादर 15वा डाबा ट्रेन ग्रुप यांच्याकडनं माझ्यासाठी किती दिलास 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे माही विजय देसाई यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. प्रथम देवळेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, त्यांची फरमाईश आहे.
स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो योग. तुम्ही येऊन मला आणि जगून जावा चंद्रावतारा. कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात बरोबर ना, पण आज परिस्थिती बिकट आहे. आज सिलेंडर मिळायचे बंद झालेले आहेत. शेवटी जुन्याचा सोना चुलीवरच यायचा लागला. आज हॉटेलात गेला तर हॉटेला बंद. खराच छान कर्मन मिळला त्याच्या नादाक लागा एका व्हिडिओ पाहिजे झाला. तुझं एकर तू जरी व्हिडिओ गेले नाही त्यात आणि एक तुझा व्हिडिओ गाजता टेबल डेंजर टेबल. काय काय जण टेबलवर बसत त्या चांगलं टेबल काय लिहतो. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून मनोरंजन करूया कारण वेळ कमी आहे. 1 वाजेपर्यंत बारी संपवायची आणि ही मुंबई बुवा गाणी येतात जातात. केला या डीजे मी चालू असा धिंगाणा नको तू घालू. हे बोल बस आज माझं सौभाग्य आहे. बाबू तू हे बस. जर एकदा जोरदार दत्ता गोसावींसाठी टाळ्या होते. श्री समर्थ सेवा प्रासादिक भजन मंडळ आजदेगाव डोंबिवली पूर्व अध्यक्ष श्री मंगेश रामचंद्र गावडे, बुवा ओंकार मंगेश गावडे. 19 एप्रिल म्हणजे उद्या अक्षय तृतीया निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे, धन्यवाद. एकदा ओंकार मंगेश गावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. चालू आता धिंगाणा नको तू घालू. आता नाचायला लागली शरू पोर सुर बी झालं शरू. नाच नाच
आज हरिनामाचा वारसा बरोबर ना? आणि हेच आपल्याला अभिमान. आज माझा सुद्धा मुलगा आहे, ते का वाजू काय येत नाही, बोलताना सुद्धा चोचरो बोलतात. तर माझा या गाणं मध्यंतरी फेमस झाला, खुडिये सुनी यो यो. मी तर गाणं चांगलं म्हटलं रे, पण त्यानं आता पाठ केल्यान गाणं, खुडिये सुनी इलो 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 एक कांडे चोर, असा गाणं. पण पण तो चोचरो बोलता आणि त्यांना त्या गाणं पाठ केल्यात. आणि कोण पाहुणं इलो मोठ्यान पॅटर्न होता, तू येथून यो 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 एक मारतला. अरे त्या दिवशी मी असंच बसलोय पेटी घेऊन, सुंदर ते ध्यान. दोन ढोलकी जण पकवायचं पण चुचूर तू त्या दिवशी पेटी घेऊन बसले आणि मी आपली प्रॅक्टिस करीत, सुंदर ते ध्यान उभे ठेवून करकटीवरी ठेवून. आणि बायकोन हाक मारले. आता शेवटी बायकोन हाक मारले, जाऊ काय घरात म्हणून मी घरात गेले. पेटी तशी उघडी, एका पेटी वाजू येत ना, येऊ गेलो. येते ध्यान उभे विद्ये होई कोय पती होई. अरे तू चुचरू बोलतो लहान पोरगे काय करू शकत नाही, कारण लहान मुला देवाकडची भारी काम. कारण हा हरिनामाच्या वारसाने म्हणू द्या. हरिनाम आहे बघा, बरोबर की नाही? कारण हरिनामाशिवाय पर्याय नाही. आज तल्लीन होऊन आमच्या भजनामध्ये वाजवणारे आता दत्त गोसावी बसलेत, आनंद सावंत बसलेत. तो खाली काय वाजवत त्याचा प्रेमगीत 100 रुपये, प्रेमगीत घ्या, भीमगीत घ्या, भीमगीत 100 रुपये. रोहित कदम यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. भीमगीत पाहिजे त्यांना, ठीक आहे. सोनियाची उगवली आपला जाग्यावर असतात. आता मी काय सांगतो, हरिनामाचा महिमा मोठा आहे. हे तल्लीन होऊन वाजवतायत. तो माझं चकवीवालो तो तुम्ही बघलाच नाही. तो तल्लीन एवढं होता ना, तो तल्लीन एवढं होता, माका भीती वाटलं कधीतरी कान सापडून. पण अप्रतिम चकवा वादक आहे कार्तिक गोसावी, एका जोरदार त्यांच्यासाठी. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ जन्म आलेली
बाकीवर क्षणाची पाठी त्या गाण्यावर सुज्ञानाचा निर्मळ धरा म्हणते रे पैसे सुज्ञानाचा निर्मळ फुकट नाही हे डिस्टर्ब नको रे, जास्त नको बोलू नको. सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा जन्म येईल का माझ्या भीमरायावर त्यांच्यामुळे संविधान लिहिलं गेलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर ना. आणि आज आपण जे खुर्चीवर बसतोय बुवा ते कोणामुळे असेल तर त्यांच्यामुळेच आहे, बरोबर की नाही. म्हणून म्हणते हा हरिनामाचा मोठा महिमा सर्वे विज्ञानाला होता नावाखाली अंधश्रद्धेच्या मन कपाळी त्यांच्या होता नावाखाली अंधश्रद्धेच्या मन कपाळी त्यांच्या होता हरिनामाच्या न्यासाबाई आपलं आयुष्य खर्ची घालू आपलं आयुष्य खर्ची घालू देवासहित रसिक जन देवासहित रसिक जन हरिनामात लागले डोलू देवासहित रसिक जन हरिनामात लागले डोलू आमच्या पप्पानी गणपती आणला त्यांच्यासाठी गाणं गुरुनाथ मांजरेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. आज लहान मुलांसाठी ते गाणं आलं, आमच्या पप्पानी गणपती आणला शंकयानी पायवती मांडीवर बसलाय गणपती तू बघतोय चांगली या गाण्याला पण औशी मॅड झाली होय. मोबाईल घेतात पोरग्याक उभं करतात आणि गाणं व्हिडिओ करतात. आमच्या पप्पानी गणपती पोरगो नाचता बिचारो पण गणपती आणला कोणी आजोबा पंजोबा खापर पंजोबाने आणला. पप्पानी का आणला तेव्हा औषध विसरलेली असतात. पप्पानी ह्या कहाण्या मनोहनाचा या ही परिस्थिती आहे जसं बरोबर ना. काय का नाही म्हणून द्या हरिनामाच्या ध्यासा पायी आपलं आयुष्य करती घालू देवासहित रसिक जन देवासहित रसिक जन हरिनामात
लागले डोलू देवसहित हरिनामात लागले डोलू भजनातून हे शिकायला मिळते त्याची गाणी सगळी पाठवत एवढी गाणी तू काही ह्या गाणं चनक पचन गवडा हातात धर माईक तेवढा गाणी भरपूर असू देत युट्यूब चालू आहे लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे जास्त वर्ग म्हणून देवासमान आपले आई वडील आहेत त्यांचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे कारण मंगलमय चरण कोणी सांगितलं आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ती आई बरोबर की नाही आणि त्यांचे चरण धरणं गरजेचं आहे म्हणून स्वीकार करते आणि म्हणून द्या संस्कृतीच्या नवे बुवा वागन बोलू बोल देवसहित रसिक जन देवसहित रसिक जन हरिनामात लागले ढोलू देवसहित रसिक जन हरिनामात लागले ढोलू पोचला चंद्रावर मंगळावर कधीच मनात
हरिनाम